आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे डोंबिवली प्रकरणातली। डोंबिवली महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट। जोवर आरोपीला कोर्टासमोर हजर करत नाही तोवर निर्णय देणार नाही असं कोर्टानं म्हटलंय। कल्याण कोर्टाच्या न्यायाधीशांनी हा निर्णय घेतला। आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयामध्ये सध्या दाखल आहे। कोर्टाने सांगितलं जोपर्यंत आरोपीला माझ्यासमोर हजर करत नाही तोपर्यंत मी कस्टडीची ऑर्डर करणार नाही। ना पोलीस कस्टडी, ना जेल कस्टडी, ना बेल, ना काहीच नाही। त्याला फिजिकली माझ्यासमोर घेऊन या। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टाला मंजूर नाही। ओके, पण सर 24 तास झालाय, 24 तास होतील त्यांना अटक करून। आता त्यांची परिस्थिती डॉक्टरांनी सांगितलं की बरोबर नाहीये, त्यांची तब्येत खराब आहे। पण 24 तास झाल्यानंतर ही त्यांना ही आता अटक मानली जाणार नाही। जोपर्यंत कोर्टासमोर हजर करत नाही तोपर्यंत कायद्याने ती अटक मानली। आता फक्त रिस्ट्रिक्शन्स आहेत, नॉट टू मूव्ह। कस्टडीमध्ये घेतलं म्हणजे काय, फिजिकल कंट्रोल त्याचं स्वतःवर नाही राहिले, आता पोलिसांकडे द्यायला फिजिकल कंट्रोल। पण अरेस्ट तेव्हा पकडले जाईल जेव्हा त्याला कोर्टासमोर हजर करतो। He is formally arrested and produced before the court. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत नाहीतरी पुढे कस्टडी, नॉन इन्व्हेस्टिगेशन कस्टडी, ही सिम्पली कन्फाइंड। मग पोलिसांनी काही सांगितलंय आज प्रोड्यूस करतील का? पोलिसांच्या हातात काय, जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही की हा तो फिट आहे की नाही। एक तर रमेश म्हात्रे 73 वय आहे त्यांचं, एकच ही सर्वाइव्ह ऑन 1 किडनी। त्यांच्या किडनीमध्येच गोळी लागली होती, माहिती का तुम्हाला? तर ते एवढ्या म्हातारा माणसाला आणि शिवाय किडनीवर आहे टेन्शन येणार, बीपी शूटअप झालं होतं। जोपर्यंत डॉक्टर फिटनेस सर्टिफिकेट देत नाही तोपर्यंत त्यांना हजर करत नाही। सर हिंदी में या फिर इंग्लिश? येस सर, DY पत्की नक्की काय ऑर्डर दिलाय आता न्यायाधीशांनी?